जय श्रीराम. तर मी आलोय आपल्या या वर्षीच्या धारातीर्थ गडकोट मोहीमला. तर आपली मोहीम ही उमरठ ते श्रीमान रायगड पर्यंत आहे. तर आम्ही उमरठला पोहोचलो. पार्किंग मधून 4 किलोमीटर चालत गेल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ आलो. या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणीच आम्ही रात्रीला मुक्काम केला होता. नंतर सकाळी भगव्या ध्वजाच्या मागे आम्ही असंख्य लाखो धारकरी हे मोहिमेच्या वाटेने निघालो होतो. तर हर हर महादेवच्या घोषणा देत आम्ही धारकरी मोठ्या उत्साहात चालत होतो. तरी बघा तुम्ही किती सुंदर दृश्य आहे. लाखो धारकरी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतंय. तर थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला सर्वांना भूक लागली. तर आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी भेळ बनवली. या ठिकाणी आकाशभाऊने यावेळेस कांदा कापाची मशीन आणली होती. मागच्या वेळेस भेळ बनवताना आम्हाला फक्त छोटा चाकू होता, त्यानं खूप टाइम लागत होता, म्हणून आकाशभाऊने यावेळेस कांदा कापाची मशीन आणली. त्यानं आम्हाला कांदा टमाटा कापायला सोपं झालं. या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून भेळ बनवली आणि मग भेळ खाल्ली. इथे मोहिमेमध्ये भेळ खायचा पण खूपच आनंद येत होता. असा आनंद आपल्याला कुठंच भेटणार नाही. तर भेळ खाण्यात आल्यानंतर आम्ही निघालो मोहिमेच्या वाटेवरती. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजीराव मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं होतं. तर या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी सूर्याजीराव मालुसरे यांची समाधी आहे. सूर्याजीराव मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढच्या वाटेला. तर थोडं पुढं आल्यानंतर आपल्या एका धारकऱ्याची बॅगचं बंद तुटला. तर या ठिकाणी आम्ही शिवासाठी थांबलो होतो. या ठिकाणी मी या बाबांची प्रतिक्रिया घेतली आणि नंतर आपल्या आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचं या ठिकाणी दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो परत मोहिमेच्या वाटेने. लोक ट्रोल करत असतात की गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी जातीवाद करत असतात, पण तुम्ही बघा या ठिकाणी 18 पगड 12 बलुतेदार समाज हा एकत्र येऊन मोहिमेला चालतोय. या ठिकाणी कुठे जातीवाद दिसतोय का? तर या वर्षी पण खूप उन्हाचा पारा होता. तर सर्व धारकांना थोडा त्रास होत होता उन्हामुळे, पण कोणीही धारकरी हार मानत नव्हतं. शिवछत्रपतींचं आणि संभाजी महाराजांचं नाव घेत सर्वजण धारकरी पुढे निघाले होते. त्या थोडं पुढे आल्यानंतर उन्हात खूप त्रास होता, म्हणून आम्ही या ठिकाणी 10-15 मिनिटं आराम केला. आमच्या जवळचं त्या पाणी पण संपलं होतं. तर 2-3 किलोमीटर आम्हाला पुढे जावं लागलं पाण्यासाठी. बिना पाण्याचं आम्ही चालत गेलो. नंतर थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी गावकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. या ठिकाणी आम्ही पाणी पिलं आणि आपापल्या बॉटल भरून निघालो पुढील वाटेला. या ठिकाणी यामध्ये दरी उतरायची होती. तर एका सिंगल लाईनमध्ये सर्वजण धारकरी बघा तुम्ही सगळेजण उतरत होते. कोणी आजूबाजूला नियम मोडून जात नव्हतं. ही आपली शिकवण आपल्या गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींची आहे. तर आम्ही जवळच मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. अर्ध्यावरती लवकरच आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी भेटणार होतं. सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणची वाट पाहत होते. तर फायनली आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींचं व्याख्यान ऐकलं. नंतर आम्ही या ठिकाणी आराम केला. तर आपला मोहिमेचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीराम.